आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये चॅप्टर नंबर 1 प्रोजेक्शन ऑफ अ स्ट्रेट लाईन ह्या चॅप्टर मधला प्रॉब्लेम नंबर 1 पाहणार आहोत. अ स्ट्रेट लाईन ए बी ऑफ अ लेंथ 70 mm. एक स्ट्रेट लाईन आहे ए बी ची की ज्याची लेंथ किती दिलेली 70 mm लेंथ आहे. हॅज it is end A on the HP. मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की दोन पॉइंट्स मिळून एक स्ट्रेट लाईन तयार होते आणि त्या स्ट्रेट लाईनचं आपल्याला काय करायचे, प्रोजेक्शन करायचे. मग त्या अगोदर मी तुम्हाला पॉइंट सिच्युएटेड हा टॉपिक हा पॉइंट मी सांगितलेला होता की एक पॉइंट असेल की तो HP आणि VP वरती कसा सिच्युएटेड असेल. तर सेम अगोदर आपल्याला एंड ए म्हणजे एंड ए पॉइंट जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे ऑन HP एंड ए ऑन द HP अँड 30 mm इन फ्रंट ऑफ द VP. म्हणजेच ऑन HP आणि 30 mm इन फ्रंट ऑफ द VP. सपोज हा जो आपला 2D मधला डायग्राम आहे किंवा हा जो आपला 2D मधला शेप आहे ह्याच्यामध्ये आपण एक पॉइंट सिच्युएटेड केलेला आहे. सपोज हा पॉइंट आहे. सपोज हा काय पॉइंट आहे. हा जो पॉइंट आहे तो सिच्युएटेड कसा केलाय की ऑन HP अँड फ्रंट ऑफ द VP. किती 30 mm इन फ्रंट ऑफ द VP. म्हणजेच हा जो पॉइंट आहे हा पॉइंट ऑन द HP वरतीच आहे पण 30 mm फ्रंट ऑफ द VP आहे. VPच्या समोर किती आहे 30 mm. ज्यावेळेस आपण टॉप व्ह्यूनी पाहतो त्यावेळेस एक्स ॲक्सिसच्या समोर किती येईल, तो 30 mm येईल. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स तो असेल 30 mm कारण की फ्रंट ऑफ द VP ऑन द HP तो काय येईल, HP वरती येईल. ठीक आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला पॉइंट कुठे सिच्युएटेड आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. मग ए पॉइंट जो आहे ऑन द HP आहे, HP वरतीच आहे अँड 30 mm इन फ्रंट ऑफ द VP. लाईन इज पॅरलल टू द VP. लाईन इज पॅरलल टू द VP. VP ला ती लाईन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. म्हणजेच काय सर, म्हणजे सपोज हा जो VP आहे व्हर्टिकल प्लेन आहे. ह्या व्हर्टिकल प्लेनला ती जी लाईन आहे ही लाईन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. पॅरलल असेल. ही लाईन पॅरलल कशी असेल, ह्या पद्धतीने असेल. ही लाईन अशी पॅरलल असेल. ठीक आहे. सपोज ही जी लाईन आहे ही लाईन व्हर्टिकल प्लेनला काय पॅरलल आहे पण पॅरलल सोबतच अँड इन्क्लाइंड ॲट अ 45 degree टू द HP. inclined at 45 degree टू द HP. ती जी पॅरलल लाईन आहे ती HP ला इन्क्लाइंड आहे. HP ला काय इन्क्लाइंड आहे. HP ला इन्क्लाइंड किती आहे, 45 डिग्री. ज्यावेळेस HP ला इन्क्लाइंड असते, HP ला काय असते, इन्क्लाइंड असते आणि तुम्ही फ्रंट व्ह्यूनी पाहताय त्यावेळेस ती कशावर दिसेल, VP वरती दिसेल. ती कशावरती दिसेल, VP वरती दिसेल. ठीक आहे. HP वरती ज्यावेळेस तुम्ही इन्क्लाइंड असते ती लाईन त्यावेळेस तुम्ही VP ला ती ड्रॉ करणार आहात. म्हणजेच काय, तर थोडी कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ड्रॉ द 3 व्ह्यूज ऑफ द लाईन AB. ड्रॉ द 3 व्ह्यूज ऑफ द लाईन AB. ह्या लाईनचे 3 व्ह्यूज आपल्याला काय करायचे, ड्रॉ करायचे आहेत. म्हणजेच काय, फ्रंट व्ह्यूनी ती कशी दिसेल डायग्राम,
टॉप व्ह्यूनी पाहिल्यानंतर ती कशी दिसेल आणि साईड व्ह्यूनी पाहिल्यानंतर ती कशी दिसेल. डिस्टन्स ऑफ एंड बी, डिस्टन्स, फाइंड डिस्टन्स ऑफ एंड बी. बी फक्त एचा पॉईंट सिच्युएटेड दिलाय, बीचा दिलाय का त्यांनी? नाही. मग तो बीचा पॉईंट कुठे असेल किंवा किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. फ्रॉम द एच पी, फ्रॉम द एच पी अँड लेंथ ऑफ द प्लेन, अँड लेंथ ऑफ द प्लॅन. आता प्लॅन लेंथ म्हणजे काय सर हे तुम्हाला, किंवा एलिव्हेशन लेंथ म्हणजे काय हे तुम्हाला मी समजून सांगतो, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट काय होतील तुमच्या क्लिअर होतील. सपोज तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं विचारलंय की इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री टू द एच पी, इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री टू द एच पी. त्यावेळेस तुम्हाला जी लाईन आहे ए बीची, ही जी लाईन आहे ए बीची, ही लाईन तुम्हाला इन्क्लाइंड कुठे काढायची? व्ही पीला काढायची. कुठे ड्रॉ करायची? इन्क्लिनेशन कुठे ड्रॉ करायचंय? व्ही पी वरती ड्रॉ करायचे. जी काय तुमची ट्रू लेंथ असेल, ह्याला काय म्हणू आपण? ट्रू लेंथ. जी स्ट्रेट लाईन ए बी ही डायमेन्शन दिलेत लेंथ ऑफ 70 mm, ही काय झाली? ट्रू लेंथ झाली तुमची टीएल. ही काय झाली? टीएल झालेली तुमची. ठीक आहे. अँड ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री टू द व्ही पी, 45 डिग्री टू द व्ही पी. व्ही पीला ज्यावेळेस 45 डिग्री इन्क्लाइंड असते ट्रू लेंथ, त्यावेळेस ती ड्रॉ करायची असते एच पी मध्ये. त्यावेळेस ती ड्रॉ कुठं करायची असते? एच पी मध्ये. ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिकली आपण पाहिलंय की ज्यावेळेस आपला ट्रू लेंथ, ज्यावेळेस आपली ट्रू लेंथ ही इन्क्लाइंड असते एच पीला, त्यावेळेस समोरून पाहिल्यानंतर ती कुठे दिसते? व्ही पी वरती दिसते. आता आपण समजून पाहिलेलं आहे. म्हणजेच इकडे बघा, हा जो 2D मधली डायग्राम आहे, ह्या 2D मध्ये डायग्राम ज्यावेळेस आपली इन्क्लाइंड लेंथ ही एच पीला असते, ती कशावरती ड्रॉ करणार आपण? व्ही पी वरती ड्रॉ करणार. आणि ज्यावेळेस व्ही पीला इन्क्लाइंड असते त्यावेळेस ती कशावरती ड्रॉ करू आपण? एच पी वरती ड्रॉ करू. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ड्रॉ करायचा असतो प्रॉब्लेम, त्यावेळेस हे अपोजिट जे इन्क्लिनेशन आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं हे कन्फ्युजन होता कामा नये की इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री टू द एच पी, म्हणजे एच पीला इन्क्लाइंड करायची का 45 डिग्री? तर नाही, त्याच्या अपोजिट म्हणजे व्ही पी वरती त्याचे प्रोजेक्शन येणार आहेत. ज्यावेळेस एखादा अँगल एच पी वरती असतो आणि एच पी वरती असल्यानंतर त्याचे प्रोजेक्शन कशावरती जाईल? व्ही पी वरती जाईल. एच पी वरती ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याचे प्रोजेक्शन कशावरती जातात? व्ही पी वरती जातात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस एखादी ट्रू लेंथ किंवा एखादं ऑब्जेक्टिव्ह इन्क्लिनेशन असतो व्ही पीला, त्यावेळेस त्याचे प्रोजेक्शन कशावरती जातील? त्याचे प्रोजेक्शन जातील एच पी वरती. पहा, मी आता इथे व्ही पी वरती ज्यावेळेस मी एक स्ट्रेट लाईन इन्क्लाइन करतोय, व्ही पी वरती इन्क्लाइन करतोय, तर ती इन्क्लाइन कशावरती दिसते तुम्हाला? एच पी वरती दिसते. आणि ज्यावेळेस मी एच पी वरती इन्क्लाइन करेल त्यावेळेस ती कशावरती दिसेल? व्ही पी वरती दिसेल. ठीक आहे. तर हा अपोजिट तुमचा जो फरक आहे तो लक्षात असणं तुमच्या गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सर, प्लॅन लेंथ म्हणजे काय आणि एलिव्हेशन लेंथ म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस प्रोजेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये क्वेश्चन विचारतात त्यावेळेस तुम्हाला प्लॅन लेंथ म्हणजे काय किंवा प्लॅन लेंथ किती आहे, त्याचा डिस्टन्स किती आहे किंवा एलिव्हेशन लेंथचा डिस्टन्स किती आहे ते तुम्हाला विचारतात. तर प्लॅन लेंथ म्हणजे काय? ज्यावेळेस किंवा प्लॅन लेंथ आणि एलिव्हेशन लेंथ ह्या दोन लेंथ म्हणजे काय की त्या दोन लेंथ म्हणजेच ट्रू लेंथची जी अपरेंट लेंथ आहे, अपरेंट लेंथ म्हणजे काय? आपण म्हणूयात की ट्रू लेंथची सावली, ट्रू लेंथची शॅडो, ट्रू लेंथची जी शॅडो आहे ती म्हणजेच प्लॅन लेंथ किंवा एलिव्हेशन लेंथ असते. ट्रू लेंथची जी शॅडो आहे, ट्रू लेंथची जी शॅडो आहे, ही जी शॅडो दिसते तुम्हाला, ही शॅडो किंवा ही जी सावली आहे ह्यालाच काय म्हणतो आपण? प्लॅन लेंथ किंवा एलिव्हेशन लेंथ म्हणतो. मग सर ह्या ट्रू लेंथची
जी प्लॅन लेंथ किंवा इलिव्हेशन लेंथ आहे, ही जी शॅडो आहे ती शॅडो कधी इलिव्हेशन लेंथ म्हणू आपण त्या शॅडोला किंवा अपरंट लेंथला, किंवा कधी आपण प्लॅन लेंथ म्हणू, तर ज्यावेळेस तुमची ट्रू लेंथ, ज्यावेळेस तुमची ही ट्रू लेंथ व्हीपी मध्ये असते, ज्यावेळेस तुमची ही ट्रू लेंथ व्हीपी मध्ये असते, त्यावेळेस ट्रू लेंथची जी अपरंट लेंथ आहे ती कशावरती येईल? HP वरती येईल. ट्रू लेंथची जी अपरंट लेंथ आहे सावली ती अपोजिट येईल. अपोजिट म्हणजेच HP वरती येईल. म्हणजे ज्यावेळेस तुमची VP वरती ट्रू लेंथ असते आणि तिची सावली HP वरती येते किंवा अपरंट लेंथ HP वरती असते, तर HP वरच्या अपरंट लेंथला काय म्हणतो आपण? प्लॅन लेंथ म्हणतो. नीट लक्षात ठेवा, ट्रू लेंथ ज्यावेळेस VP वरती असते, ट्रू लेंथ ज्यावेळेस VP वरती आपण ड्रॉ करतो, त्यावेळेस तिची अपरंट लेंथ HP वरती असणार आहे आणि त्या अपरंट लेंथला प्लॅन लेंथ म्हणतो. त्याच अपोजिट ज्यावेळेस तुमची ट्रू लेंथ ही HP वरती ड्रॉ करतो किंवा HP वरती असते, ज्यावेळेस तुमची ट्रू लेंथ ही HP वरती ड्रॉ करतो आणि त्याची अपरंट लेंथ ज्यावेळेस VP वरती येते, त्याची शॅडो ज्यावेळेस VP वरती येते, त्याला आपण म्हणतो इलिव्हेशन लेंथ. ठीक आहे. इलिव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ म्हणजे काय हे व्यवस्थित समजलंय का तुम्हाला? आणि ट्रू लेंथ पेक्षा प्लॅन लेंथ किंवा इलिव्हेशन लेंथ ही कधीही काय असते? कमी असते. कारण की ट्रू लेंथची ही काय? शॅडो आहे. ठीक आहे. मग ही शॅडो ट्रू लेंथची अपरंट लेंथ असल्यामुळे ती काय असेल? कमी असेल. ह्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ऑलमोस्ट स्टुडंट इथे कन्फ्यूज होतात की इन्क्लिनेशन किंवा इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री टू द HP सरळ HP वरती ड्रॉ करून टाकतात. का? तर ट्रू लेंथ ही HP वरती इन्क्लिनेशन दिलेलं आहे. पण HP वरती ज्यावेळेस तुमचं इन्क्लिनेशन असतं त्यावेळेस तिची प्रोजेक्शन किंवा त्याचे शॅडो ते कशावर असतात? VP वरती येतात. म्हणजे ज्यावेळेस तुमचा इन्क्लाइंड ॲट अ 40 डिग्री HP वर असतो त्यावेळेस तो ड्रॉ कुठं करायचा असतो? तुम्हाला VP वरती करायचा असतो. आणि ज्यावेळेस तुमचा इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री VP वर असेल, VP वरती ज्यावेळेस इन्क्लिनेशन असतं त्यावेळेस ते कशात ड्रॉ करायचे? HP वरती. ह्या दोन कन्सेप्ट अपोजिट असल्यामुळे प्रॉपर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी ट्रू लेंथ असते त्याच्या अपोजिट ठिकाणी तुमची अपरंट लेंथ असेल. ज्या ठिकाणी ट्रू लेंथ असते, ज्या क्वाड्रंटमध्ये किंवा ज्या सरफेसवरती तुमची ट्रू लेंथ असेल त्याच्या अपोजिट सरफेसवरती तुमची काय असेल? अपरंट लेंथ असेल. अपरंट लेंथ म्हणजेच प्लॅन लेंथ आणि इलिव्हेशन लेंथ. म्हणजेच जर तुमची ट्रू लेंथ ही VP वरती असेल तर प्लॅन लेंथ कुठं असेल? तुमची HP वरती. म्हणजेच अपरंट लेंथ कुठं असेल? HP वरती. आणि HP वरच्या अपरंट लेंथलाच प्लॅन लेंथ म्हणतो आणि VP वरच्या अपरंट लेंथलाच तुम्ही काय म्हणतात? इलिव्हेशन लेंथ म्हणतात. ह्या 3-4 ज्या कन्सेप्ट आहेत ते तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तर आपण मेन प्रॉब्लेमकडे येऊयात की आपल्याला जे इन्क्लिनेशन दिलेलं आहे किंवा इन्क्लाइंड दिलेलं आहे ॲट अ 40 डिग्री ते कशाला? HP ला. म्हणजेच आपल्याला जी ट्रू लेंथ ड्रॉ करायची 70 mm ची जी ट्रू लेंथ ड्रॉ करायची ती कशावरती करणार आपण? VP वरती करणार. ठीक आहे. तर प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूयात. XY लाईन ड्रॉ करू. अगोदर X ॲक्सिस, ठीक आहे. हा X ॲक्सिस आहे. ह्या X ॲक्सिसला त्यांनी विचारलंय पॉइंट A. अगोदर पॉइंट A आपण प्रोजेक्शन घेऊया. पॉइंट A चं. पॉइंट A ऑन द HP. ऑन द HP हा काय आपला? HP आहे. हा आपला VP आहे. म्हणजेच X ॲक्सिसच्या खाली आपण HP आणि X ॲक्सिसच्या वरती आपण VP कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर
ते लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की HP का खाली येतो किंवा HP का आपण एक्स ॲक्सिसच्या खाली घेतो ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला एक पॉइंट A हा आपल्याला प्रोजेक्शन करायचा आहे. पॉइंट A ऑन द HP अँड 30 mm इन फ्रंट ऑफ द VP. VPच्या समोर 30 mm, ज्यावेळेस VPच्या समोर 30 mm असतो तो ड्रॉ करायचा असतो आपल्याला HP मध्ये. VPच्या समोर जो असतो तो ड्रॉ करायचा असतो आपल्याला HP मध्ये 30 mm. HP मध्ये 30 mm. इथे जो आहे हा पॉइंट आहे तुमचा A पॉइंट. इथे जो आहे तो आहे तुमचा A पॉइंट. का तर हा डिस्टन्स आहे तुमचा 30 mm इन फ्रंट ऑफ द VP. इन फ्रंट ऑफ द VP 30 mm. ठीक आहे. हा जो 30 mm चा आहे तिथे पॉइंट तुमचा काय असणार आहे A असणार आहे. पॉइंट A. आणि जी स्ट्रेट लाईन आहे ती लेंथ ऑफ 70 mm हॅज इट इज 70 mm ची ट्रू लेंथ आहे ती इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री HP. HP ला ज्यावेळेस 45 डिग्री असते, HP ला ज्यावेळेस 45 डिग्री असते तर ती कुठे ड्रॉ करायची आपल्याला VP मध्ये ड्रॉ करायची. किती डिग्री 45 डिग्री. मग सपोज हा पॉइंट आपण हे केलेला आहे ऑन द HP म्हणजे HP वरतीच आहे तर आपण इथून काय केलं 45 डिग्री अँगल घेतला. 45 डिग्री अँगल घेतला आणि 45 डिग्री अँगल घेतल्यानंतर तो किती आहे 70 mm ची ट्रू लेंथ आहे आपली. किती mm ची आहे 70 mm ची ट्रू लेंथ आहे. 70 mm ट्रू लेंथ ही आपली ट्रू लेंथ केली आपण. ठीक आहे. जी की 70 mm ची. ट्रू लेंथ. डिग्री इन्क्लाइंड ॲट अ 45 डिग्री. 45 डिग्रीवर इन्क्लाइंड केलेली ही ट्रू लेंथ. ठीक आहे. ह्या ट्रू लेंथचे प्रोजेक्शन आपल्याला HP वरती आणायचे. म्हणजेच हा तुमचा A पॉइंट आहे आणि हा तुमचा B पॉइंट आहे. हा तुमचा A पॉइंट आणि हे B पॉइंट म्हणजे AB लाईन जी आहे ती किती आहे लाईन 70 mm लाईन आहे. आणि ती लाईन आपल्याला त्या लाईनचे प्रोजेक्शन HP वरती आणायचे. HP वरती आणल्यानंतर खाली किती आहे 30 mm इन फ्रंट ऑफ VP 30 mm हा जॉईन केला आणि हीच लेंथ आपल्याला मेजरमेंट करायची कारण की A पॉइंट सांगितलेला आहे त्यांनी आणि B पॉइंट फ्रॉम द HP. हा HP वरचा जो B पॉइंट आपल्याला भेटलेला आहे तो B पॉइंट A पॉइंट पासून किती आहे तो डिस्टन्स आपल्याला काय करायचा मेजरमेंट करायचा आहे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आणि त्या अगोदर त्यांनी सांगितलंय ड्रॉ द 3 व्ह्यूज. 3 व्ह्यूज म्हणजे काय ज्यावेळेस आपण ह्या लाईनला फ्रंट व्ह्यूनी पाहतो. फ्रंट व्ह्यू कधी आपण VP मध्ये ड्रॉ करतो. टॉप व्ह्यूनी ज्यावेळेस पाहिलं टॉप व्ह्यूनी पाहिल्यानंतर इकडनं ज्यावेळेस आपण पाहतो ह्या लाईनला त्यावेळेस आपल्याला फक्त एक लाईन दिसेल पण ती अपरंट लाईन दिसेल. टोटली दिसेल का नाहीत कारण ती इन्क्लाइंड आहे. ज्यावेळेस टोटली स्ट्रेट लाईन असते त्यावेळेस आपल्याला ती वरतून पाहिल्यानंतर टॉप व्ह्यूनी पाहिल्यानंतर ती पूर्ण कंप्लीट लेंथ दिसेल. पण ज्यावेळेस हीच लेंथ इन्क्लाइंड होते त्यावेळेस वरतून पाहिल्यानंतर ही लाईन काय होते कमी होते. ठीक आहे. तर तुम्ही इथं पण पाहू शकता ही जर कंप्लीट लेंथ असेल तर जसं आपण इन्क्लिनेशन करतो तसं ही लाईन काय होते कमी कमी होत चालते. ठीक आहे. ही शॅडो दिसते तुम्हाला. ही शॅडो काय अपरंट लेंथ आहे ती काय होते ह्या लेंथ पेक्षा काय झाली कमी झालेली. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही
ह्या ट्रू लेंथची जी शॅडो आहे ती कुठे दिसेल, HP वरती दिसेल. ती कुठे दिसेल, HP वरती. आणि ती तुम्हाला मेजरमेंट करायची आहे, कारण की एंड पॉईंट तुमचा B भेटलेला आहे आणि तो एंड पॉईंट जो B आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, मेजरमेंट करायचा आहे. आणि 3 व्ह्यूज जे आहेत, फ्रंट व्ह्यूनी पाहिलं तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसली, टॉप व्ह्यूनी पाहिलं तुम्हाला एक अपरंट लेन दिसली. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या साईडनी साईड व्ह्यूनी ज्यावेळेस तुम्ही पाहताय त्यावेळेस तुम्हाला ड्रॉ करायचं असतं थर्ड अँगलमध्ये. एक व्हर्टिकल ॲक्सिस करायचा, वाय ॲक्सिस. आणि ज्यावेळेस तुम्ही PP ह्या ठिकाणी साईड व्ह्यू ज्यावेळेस ह्या ठिकाणी हे करता, तुम्ही ड्रॉ करता, त्यावेळेस तुम्हाला ह्याचे प्रोजेक्शन इकडे घ्यायचे असतात. आणि ते प्रोजेक्शन घेण्याचे 2 मेथड आहेत. एक म्हणजे तुम्ही ह्या ॲक्सिस पासून 45 डिग्री काय करा, 45 डिग्री एक अँगल घ्या, 45 डिग्री एक अँगल घ्या. आणि ही जी लेंथ आहे, हा जो पॉइंट आहे, तो पॉइंट ह्याला 45 डिग्री अँगलला जिथे इंटरसेक्ट करेल तिथून तो तुम्हाला काय करायचा आहे, वरती घ्यायचा आहे. तिथून तुम्हाला तो वरती घ्यायचा आहे. आणि इकडनं जे प्रोजेक्शन आहेत, ए पॉइंट तुमचा कुठे असेल, ह्या लाईनवरती, म्हणजे इथे असेल तुमचा सिच्युएटेड ऑन ए पॉइंट. आणि बी पॉइंट आहे तो तुमचा सेम ह्याचेच प्रोजेक्शन इकडे घ्यायचे आहेत. हा असेल तुमचा बी पॉइंट. म्हणजेच तुमचे 3 व्ह्यूज जे आहेत, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू, ते तुमचे इथे कंप्लीट झालेले आहेत. फ्रंट व्ह्यूला जे काय दिसेल तुम्हाला ती ट्रू लेंथ दिसेल. टॉप व्ह्यूनी पाहिल्यानंतर जी दिसेल ती अपरंट लेंथ दिसेल, म्हणजेच त्याला PL आपण म्हणू, प्लान लेंथ. आणि प्लान लेंथ म्हणजेच काय, ज्यावेळेस ट्रू लेंथची अपरंट लेंथ ही HP वरती असते त्याला आपण प्लान लेंथ म्हणतो. आणि साइड व्ह्यू म्हणजेच इकडनं ज्यावेळेस आपण पाहतो साइडनी ह्या ट्रू लेंथला, त्यावेळेस ही जी स्ट्रेट लाईन आहे ती ह्या PP वरती दिसेल. हा झाला तुमचा कंप्लीट प्रॉब्लेम. आणि तुम्हाला फाइंड द डिस्टन्स विचारला आहे AB चा. हा डिस्टन्स मेजरमेंट करा आणि तिथे प्रॉपर नोट डाऊन करा. तर तुमचा आलेला आहे 49.5. 49.5. AB चा डिस्टन्स किती आलेला आहे, 49.5. हा अँगल 45 डिग्री आहे. ही एक मेथड आहे. किंवा ही स्ट्रेट लाईन इथपर्यंत आणा आणि कंपासने तुम्ही असा आर्क केला रेडियस घेऊन, तरी तुमची ह्याच ठिकाणी इंटरसेक्ट होईल. आणि नंतर तुम्ही साइड व्ह्यू ESPP किंवा ESV साइड व्ह्यू ड्रॉ करू शकता. समजलं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन फाइंड आउट एक जी स्ट्रेट लाईन होती, ही स्ट्रेट लाईन जी की ट्रू लेंथ होती, ह्या ट्रू लेंथचे प्रोजेक्शन फ्रंट व्ह्यूनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस कंप्लीट ट्रू लेंथ दिसली. टॉप व्ह्यूनी पाहिलं त्यावेळेस PL तुम्हाला हा दिसला. ज्यावेळेस साइड व्ह्यूनी पाहिलं त्यावेळेस ही लाईन तुम्हाला AB दिसली. ह्याच्यामध्ये नेमिंग देताना इथे तुम्हाला AB नाव द्यायचंय, इथं A' आणि B' द्यायचंय VP मध्ये, आणि PP मध्ये A" आणि B" नाव द्यायचंय. ठीक आहे. ह्या पद्धतीने हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट झाला. असेच आपण बाकी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर आपण आज इथेच थांबूयात.